माहितीसाठी तर पुढच्या बातमीकडे वळतोय। बारामतीमधून बातमी आहे। बारामती ॲग्रोवर ईडीने कारवाई केली, मात्र या कारवाईत महत्त्वाची कागदपत्र जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या पुणे, पिंपरी, बारामती आणि छत्रपती संभाजीनगर येथील 6 कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली। यामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 15 ते 16 तास चौकशी केल्याची माहिती समोर येते आणि रात्री उशिरा ईडीचे अधिकारी बारामती येथील ऑफिसमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आणि या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्र जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर। नवनाथ, बारामती ॲग्रोवर ईडीने कारवाई केली, मात्र या कारवाईत अनेक कागदपत्र, महत्त्वाची कागदपत्र जप्त केल्याची माहिती मिळते, तर या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, काल आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या पुणे, पिंपरी, बारामती आणि छत्रपती संभाजीनगर येथील 6 कार्यालयावरती ईडीने छापा मारलेला होता आणि यामध्ये जवळपास 15 ते 16 तास ही त्यांच्याकडून चौकशी सुरू होती आणि रात्री उशिरा ईडीचे अधिकारी हे बारामती येथील पिंपरी कार्यालयातून बाहेर पडल्याची माहिती समोर आलेली आहे आणि यामध्ये या कारवाईमध्ये महत्त्वाची कागदपत्र जे आहेत ते ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। एकंदरीतच या आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवरती जी कारवाई झाली आहे यामुळे त्यांचं अडचणीमध्ये त्यांच्या वाढ झालेली आहे। राज्य सहकारी बँकेकडून या लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती ॲग्रो कंपनीने कन्नड सहकारी साखर कारखाना हा 50 कोटी रुपयामध्ये खरेदी केलेला होता आणि या लिलाव प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजपच्या नेत्याने ईडीकडे केली होती आणि त्यानुसारच काल बारामती ॲग्रोच्या संबंधित 6 कार्यालयावरती ईडीने छापेमारी केली होती। त्यामुळे आता या कारवाईमध्ये नेमकं काय उघड होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।